देवशयन म्हणजे भगवान विष्णू खरोखरच थकतात किंवा गाढ झोपून जातात का? अजिबात नाहीये. म्हणजे चातुर्मास हा केवळ उपाशी राहण्याचा काळ नाहीये, तर तो संत संगत, ग्रंथ श्रवण आणि आत्मोन्नतीचा असा एक काळ सांगितलेला आहे. खाटेवर शयन न करणं, परान्न म्हणजे दुसऱ्याच्या घरचं न खाणं, मांस, मद्य, व्यसन यांच्यापासून दूर राहणं. आपल्या ऋषीमुनींनी हजारो वर्षापूर्वी हे ओळखलं होतं की मानवी शरीर हे एक यंत्रासारखं आहे. जर हे यंत्र 24 तास चालू राहिलं तर ते लवकर खराब होईल. त्याला विश्रांतीची गरज देखील आहे, म्हणून त्यांनी चातुर्मासात उपवासाची साखळी तयार केली आहे. नमस्कार मित्रांनो, आषाढ महिना सुरू झाला की सनातन धर्मीय समाजामध्ये एक पवित्र अशा पर्वाची चाहूल लागते. जे पर्व म्हणजे चातुर्मास असं ज्याला म्हणतात. सर्वसाधारणपणे चातुर्मासाचा उल्लेख निघाला की लोकांच्या डोळ्यासमोर ठराविक गोष्टी येतात की आषाढी एकादशीला देव झोपतात आणि कार्तिकी एकादशीला देव जागे होतात. या 4 महिन्यात लग्नमुंज किंवा गृहप्रवेशांसारखी मंगल कार्य वर्ज मानली जातात. काही लोक कांदा लसूण सोडतात, तर काही लोक विशिष्ट भाज्यांचा त्याग करतात. परंतु प्राचीन वाङ्मयाचा अभ्यास केल्यानंतर असं जाणवतं की चातुर्मासाचं हे आकलन अत्यंत वरवरचं आहे. चातुर्मास म्हणजे केवळ देव झोपले म्हणून व्यवहार बंद करणं नव्हे, तर आजच्या या विशेष भागामध्ये आपण प्रामाणिक निबंध ग्रंथांच्या आधारे तसंच आधुनिक विज्ञानातील काही दुर्लभ आणि वैज्ञानिक पैलू पाहणार आहोत, जे आजपर्यंत शक्यतो तुमच्यासमोर कोणी मांडलेले नसतील. कारण हा जो काळ आहे तो निसर्गाने मानवाला दिलेले एक 4 महिन्यांचं सायको फिजिओलॉजिकल डिटॉक्स कॅम्प आहे असं म्हणायला हरकत नाही. तर या अद्भुत रहस्याचा वेध आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात. मित्रांनो, सर्वात आधी चातुर्मासाच्या कालावधीचा शास्त्रीय विचार आपण करूयात. सर्वसाधारणपणे आषाढ शुक्ल एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी पासून ते कार्तिक शुक्ल एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी पर्यंतचा काळ हा चातुर्मास म्हणून मानला जातो. धर्मसिंधू या ग्रंथामध्ये या व्रताचा आरंभ करताना जो संकल्प दिलाय तो आपल्या संपूर्ण आहाराची आणि मानसिक शिस्तीची चौकट ठरवून देणार आहे. तो सांगतो की चतुरो वार्षिकान मासान देवस्योत्थापनावधी श्रावणे वर्जयेत शाकम दधी भाद्रपदे तथा दुग्धम आश्वयुजे मासी कार्तिके द्विदलन तथा इमं करिष्ये नियमम निर्विघ्नं कुर्मेच्युत अशी प्रार्थना केली आहे देवाला. या प्रार्थनेत असं म्हणलंय की हे भगवंता, तुझ्या जागे होण्यापर्यंत म्हणजे प्रबोधिनी एकादशीपर्यंत मी हे 4 वार्षिक महिने नियमपूर्वक पाळीन असं याच्यात म्हणलंय. श्रावणामध्ये पालेभाज्यांचा, भाद्रपदात दह्याचा, आश्विनात दुधाचा आणि कार्तिकात द्विदल म्हणजे डाळींचा त्याग करायला सांगितलाय. आणि हा माझा नियम निर्विघ्नपणे पूर्ण होऊ देत अशी त्याच्यामध्ये प्रार्थना केली आहे. यानंतर दुसरी प्रार्थना अशी केली आहे की इदम व्रतम मया देव गृहीतम पुरतस्तव निर्विघ्नम सिद्धिमायातू प्रसादात ते रमापते. म्हणजे इथे एक शास्त्र आपल्याला एक महान मानसशास्त्रीय सत्य शिकवत आहे की कोणतंही व्रत किंवा आचरण जे आहे ते अहंकाराने करायचं नसतं. मी करतोय हा भाव जो असतो तो मी नेहमी विनाशाकडे देतो. म्हणून हे भगवंता, तुझ्या कृपेनेच हे माझे चातुर्मासाचे नियम पूर्ण होऊ देत. हा शरणागतीचा भाव इथे अत्यंत महत्त्वाचा आहे. धर्मशास्त्रात या 3-4 महिन्यांच्या कठोर पालनाला मुख्य कल्प असं म्हणलंय. परंतु ज्यांना शारीरिक व्याधी आहेत, जे लोक वृद्ध आहेत किंवा गर्भवती स्त्रिया आहेत, त्यांच्यासाठी शास्त्राने अनुकल्प म्हणजे शिथिलतेचा पर्याय सुद्धा दिलाय. यावरून स्पष्ट होतं की आमचं शास्त्र जे आहे ते जड नाहीये, तर ते मानवी आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य असं देणारं शास्त्र आहे. आता आपण त्या गूढ संकल्पनेकडे वळूया, ज्याला आपण देवशयन असं म्हणतो. देवशयन म्हणजे भगवान विष्णू खरोखरच थकतात किंवा गाढ झोपून जातात का? अजिबात नाहीये. तर यामागे एक अत्यंत प्रगल्भ खगोलशास्त्रीय आणि जैविक सत्य लपलेलं आहे. आपल्या पंचांग पद्धतीमध्ये वर्षाचे 2 भाग पडतात, उत्तरायण आणि दक्षिणायन. उत्तरायण हा देवांचा दिवस मानला जातो, तर दक्षिणायन ही देवांची रात्र मानली जाते. आषाढ महिन्याच्या सुमारास जेव्हा सूर्य कर्क राशीत प्रवेश करतो तेव्हा दक्षिणायन अधिकृतपणे सक्रिय होत असतं. आधुनिक विज्ञानाच्याच परिभाषेत जर सांगायचं झालं तर या काळात पृथ्वीचा सूर्य सापेक्ष कोन बदलतो, आकाश मेघाच्छादित होतं, आर्द्रता म्हणजे ह्युमिडिटी वाढते, सूर्यप्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचण्याचं प्रमाण आणि त्याची तीव्रता कमालीची घटते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे सूर्य हा जगाचा आत्मा
आणि आपल्या शरीरातील जठराग्नीचा, ज्याला आपण मेटाबॉलिक फायर म्हणतो, त्याचा मुख्य स्रोत आहे. जेव्हा बाह्यसृष्टीतील सूर्याचं बळ कमी होतं तेव्हा त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरातील पचन संस्थेवर आणि रोगप्रतिकारक शक्ती, ज्याला आपण इम्युनिटी म्हणतो, त्याच्यावर होत असतो. भगवान विष्णू जे आहेत हे सृष्टीचे पालन करतात. पालन करणं म्हणजे केवळ अन्न देणं नव्हे, तर शरीराचं आणि निसर्गाचं संतुलन राखणं अभिप्रेत आहे. विष्णू योग निद्रेत जातात या काळात. याचा अर्थ काय होतो, तर बाह्य सृष्टीतील चैतन्य आता लुप्त होत आहे आणि त्यामुळे ऋषींनी साधकाला असा संकेत दिला आहे की बाह्य जगातील भोग आता कमी कर आणि अंतर जगतामध्ये प्रविष्ट हो. म्हणजेच बाह्य देवशयनाच्या निमित्ताने अंतर्गत जागरण करणं हा चातुर्मासाचा खरा आध्यात्मिक आणि वैज्ञानिक असा हेतू याच्यामध्ये अभिप्रेत आहे. काही लोकांचा असा एक गैरसमज असतो की चातुर्मास फक्त संन्यासी, योगी किंवा साधूंसाठीच आहे, कारण ते आषाढ पौर्णिमेला म्हणजेच व्यास पौर्णिमेला एका ठिकाणी राहण्याचा संकल्प करतात. परंतु हे पूर्ण सत्य नाही आहे. धर्मशास्त्र हे गृहस्थाला देखील चातुर्मासाचा तेवढाच अधिकार देते. किंबहुना गृहस्थाला याची अधिक गरज आहे, कारण संन्याशाचं मन आधीच थोडंसं विरक्त असतं. पण गृहस्थाची इंद्रिय दिवस रात्र संसार, व्यवसाय, पैशाचे व्यवहार, भोगांच्या मागे धावत असतात. म्हणून गृहस्थाला वर्षभरातून 4 महिने मानसिक स्थिरतेची अत्यंत गरज असते. श्रीमद भागवत महापुराणाच्या प्रथम स्कंदामध्ये 5व्या अध्यायात देवर्षी नारद आपल्या पूर्वजन्माची एक अतिशय दुर्मिळ कथा सांगतात. त्याच्यामध्ये असं सांगिततात ते की अहम पुरातीत भवे भवम मुने दास्यास्तु कस्याश्चन वेदवादिनाम निरूपितो बालक एव योगिनाम शुश्रूषणे प्रावृषी निर्विवीक्षताम. नारद मुनी असं सांगतात की पूर्वजन्मात मी एका वेदवादी ब्राह्मणाच्या दासीचा पुत्र होतो आणि वर्षा ऋतूच्या काळात एका स्थानी निवास करणाऱ्या योगीजनांच्या सेवेसाठी मला बालक असताना नेमण्यात आलं. आता या श्लोकातून 2 गोष्टी अत्यंत स्पष्ट होतात. पहिली म्हणजे प्राचीन काळापासून वर्षा ऋतूत साधारण पावसाळ्यात प्रवास थांबवून एका स्थानी राहण्याची परंपरा होती. आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, या काळात संन्याशांच्या आणि संतांच्या संगतीत राहून त्यांची सेवा करून कथा श्रवण केल्यामुळे एका सामान्य दासीपुत्राचं रूपांतर देवर्षी नारदांमध्ये झालंय. म्हणजे चातुर्मास हा केवळ उपाशी राहण्याचा काळ नाही आहे, तर तो संत संगत, ग्रंथ श्रवण आणि आत्मोन्नतीचा असा एक काळ सांगितलेला आहे. आता आपण चातुर्मासातील त्या 4 मुख्य आहार नियमांचं वैज्ञानिक विश्लेषण पाहणार आहोत, जे आजपर्यंतच्या कोणत्याही संशोधकांनी इतक्या सूक्ष्मतेने तुमच्यासमोर मांडलेलं नसेल. श्रावण महिन्यामध्ये पालेभाज्यांचा त्याग करायला सांगितला आहे. या काळात पावसाचा जोर सर्वाधिक असतो, हवेत अति आर्द्रता असते. पालेभाज्यांच्या पानामागे सूक्ष्म कीटक, त्यांची अंडी, बुरशी आणि जीवाणू यांचं साम्राज्य असतं. तसंच दूषित पाणी जमिनीत गेल्यामुळे या भाज्या पचनासाठी अत्यंत जड असतात, वातवर्धक बनतात. म्हणून श्रावणात पालेभाज्या वर्ज्य दिल्यात. भाद्रपदात दह्याचा त्याग करायला सांगितलंय, कारण भाद्रपदात पावसाळा संपून शरद ऋतूचा संक्रमण काळ सुरू होतो. आयुर्वेदानुसार या काळात शरीरात पित्ताचा म्हणजे ॲसिडिटी प्रकोपाचा काळ असतो. दही हे जरी प्रोबायोटिक असलं सध्याच्या काळात, तरी ते स्वभावाने अभिषंधी म्हणजे मेटाबॉलिक चॅनल्स ब्लॉक करणारं सांगितलं आणि अति उष्णधर्मीय असं ते असतं. या हवेत दह्याचं सेवन केल्याने त्वचा रोग, रक्ताशयाचे विकार किंवा कफ वाढू शकतो असं ऋषींच्या लक्षात आलंय. अश्विनामध्ये दुधाचा त्याग करायला सांगितलं आहे, कारण अश्विनात उन्हाचा कडाका वाढतो, ज्याला आपण ऑक्टोबर हीट म्हणतो. या काळामध्ये जलस्रोत बदलतात आणि पाळीव जनावरं जी असतात, गाई म्हशी, जंगलात नवीन उगवलेले काही वेळा विषारी किंवा विशिष्ट वनस्पती खातात. त्यामुळे प्राण्यांच्या दुधाची रासायनिक रचना बदलते. तसंच मानवी पचनशक्ती मंद असल्याने हे दूध यकृतावर ताण आणू शकतं. हे लक्षात आल्यामुळे अश्विनात दूध सेवन वर्ज्य दिले. आणि कार्तिक जो महिना, त्याच्यामध्ये द्विदल धान्य, कडधान्य, डाळी याचा त्याग सांगितला आहे. कार्तिकात हिवाळ्याची चाहूल लागते आणि आपल्याला माहिती आहे की दिवाळीच्या काळात शरीरात आधी जड, गोड आणि तेलकट अन्नाचा मारा झालेला असतो. द्विदल म्हणजे ज्या बियांचे 2 समान भाग होतात, उदाहरणार्थ हरभरा, उडीद, मटकी, त्यामध्ये लेक्टिन्स आणि गॅस निर्माण करणारे घटक जास्त असतात. पचन संस्थेला विश्रांती देण्यासाठी डाळींचा हा संयम अत्यंत फायदेशीर ठरतो.
तर यावरून तुमच्या असं लक्षात आलं असेल की आपल्या ऋषीमुनींनी सांगितलेले हे नियम निव्वळ पापपुण्याचं भय दाखवण्यासाठी नव्हते, तर ते त्या ऋतूतील मानवी आरोग्याचं रक्षक होते. यालाच आयुर्वेदामध्ये ऋतुचर्या असं म्हणलंय. आता धर्मशास्त्राच्या ग्रंथात चातुर्मासात वर्ज्य असलेल्या गोष्टींची एक मोठी यादीच दिलेली आहे. जसं की खाटेवर शयन न करणं, परान्न म्हणजे दुसऱ्याच्या घरचं न खाणं, मांस मद्य व्यसन यांच्यापासून दूर राहणं. परंतु आजकाल एक विचित्र प्रथा पाहायला मिळते. लोक चातुर्मासामध्ये शारीरिक नियमांमध्ये कांदा लसूण सोडतात, मांसाहार सोडतात, पण दिवसभर टी व्हीवर किंवा मोबाईलवर अश्लील किंवा हिंसक गोष्टी पाहतात, परनिंदा करत असतात, व्यवसायामध्ये खोटं बोलतात आणि मनात लोभ आणि क्रोध बाळगतात. शास्त्र काय सांगतंय की अन्नाच्या शुचितेबरोबरच वाणीची शुचिता आणि विचारांचीही शुचिता तितकीच महत्त्वाची आहे. चातुर्मासात नकारात्मक विचारांचा आणि सोशल मीडियाच्या अतिवापराचा त्याग करणं हाच आधुनिक काळातील खरा मानसिक चातुर्मास आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. चातुर्मासात अन्नाचा एक विशेष प्रकार सांगितला आहे, ज्याला हविष्यान्न म्हणतात. हविष्य म्हणजे जे अन्न यज्ञात आहुती देण्यासाठी पवित्र मानलं जातं. यामध्ये जुने तांदूळ, गहू, मूग, वरई, गाईचं तूप, साधं दूध आणि विशिष्ट फळांचा समावेश होतो. आज पाश्चात्य जगत ज्याला इंटरमिटंट फास्टिंग, कॅलरिक रिस्ट्रिक्शन किंवा गट डिटॉक्स म्हणून अब्जावधी डॉलर्सचं उद्योग बनवत आहे, तेच आपल्या पूर्वजांनी हविष्यान्नाच्या रूपात आपल्याला फुकट देऊन ठेवलेलं आहे. हविष्यान्नामुळे काय होतं तर शरीरातील मेटाबॉलिझम सुधारतं, पेशींची झीज भरून निघते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सात्विक आहारामुळे मनातील सत्वगुण वाढतो, ज्यामुळे ध्यान आणि जपाचा वेग या चातुर्मासाच्या काळात वाढीला लागतो. चातुर्मासात येणाऱ्या एकादशी, सोमवार, प्रदोष किंवा सणाच्या उपासाचं विज्ञान यामध्ये समजून घ्या. 2016 जपानचे वैज्ञानिक योशिनोरी ओशुमी जे आहेत, ज्यांना विज्ञानाचं नोबेल पारितोषिक मिळालंय, त्यांचा शोध काय होता कदाचित आपल्याला माहीत नाही, तर ऑटोफजी त्याला म्हणलंय. ऑटोफजी म्हणजे काय तर जेव्हा मानवी शरीर काही काळ उपाशी राहतं तेव्हा शरीरातील जिवंत आणि सुदृढ पेशी शरीराच्या आत साठलेला कचरा, मृतपेशी, ट्यूमरचे कण आणि व्हायरस यांना स्वतःच खाऊन नष्ट करून टाकतं आणि शरीर आतून स्वच्छ करतं. याला विज्ञानाने सेल्युलर रिसायकलिंग असं म्हणलेलं आहे. आपल्या ऋषीमुनींनी हजारो वर्षापूर्वी हे ओळखलं होतं की मानवी शरीर हे एक यंत्रासारखं आहे. जर हे यंत्र 24 तास चालू राहिलं तर ते लवकर खराब होईल. त्याला विश्रांतीची गरज देखील आहे, म्हणून त्यांनी चातुर्मासात उपवासाची साखळी तयार केली आहे. परंतु येथे एक माझी महत्त्वाची वैज्ञानिक आणि शास्त्रीय सूचना थोडीशी आपण लक्षात ठेवा. शास्त्र सांगतं यथाशक्ती. जर तुम्ही मधुमेह, हृदयविकार किंवा गर्भावस्थेत जर काही महिला असतील तर कडक उपवास या काळात करू नका. शरीराला छळणं म्हणजे उपवास नव्हे, तर शरीराला शुद्ध साधन बनवणं हा खरा उपवासाचा अर्थ आहे. भारताच्या आपण जर भौगोलिक रचनेचा विचार केला तर चातुर्मास हा मुख्यतः पावसाळा आणि त्यानंतर येणाऱ्या शरद ऋतूचा काळ आहे. या काळात जलस्रोत दूषित होतात. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर पाण्याचा pH व्हॅल्यू बदलतो आणि पाण्यात वॉटरबॉर्न पॅथोजेन्स, ज्याला जलजन्य रोगजंतू वाढतात असं दिलेलं आहे. प्राचीन काळी मायक्रोस्कोप नव्हता, पण ऋषींची निरीक्षण शक्ती दिव्य होती. त्यांनी पाहिलं की या काळात जर लोकांनी प्रवास केला, बाहेरचं पाणी प्यायलं तर महामारी पसरू शकते. म्हणून त्यांनी नियम केला की प्रवास बंद करा, एका ठिकाणी राहा, पाणी उकळून प्या आणि मर्यादित असा आहार घ्या. धर्मशास्त्राच्या भाषेत त्याला व्रत असं म्हणलं गेलं आहे, पण आधुनिक विज्ञानाच्या भाषेत हा भारताच्या हवामानानुसार तयार केलेला सीझनल हेल्थ प्रोटोकॉल आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. चातुर्मासात लग्न, मुंज यांसारखे मांगलिक कर्म देखील करत नाहीत, पण शुभ कार्य बंद होतात, पण पुण्य कार्य बंद होत नाहीत. चातुर्मासात केलेलं नामस्मरण, अन्नदान, वस्त्रदान, गोसेवा आणि गरजू लोकांना केलेली, रुग्णांना केलेली मदत ही इतर दिवसांपेक्षा 1000 पटीने अधिक पुण्य देणारी मानली गेली आहे. चातुर्मास हा बाह्य प्रदर्शन कमी करून अंतर्गत गुणांचा विकास करण्याचा असा काळ आहे. मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी आज माझ्या 30 वर्षांच्या अनुभवाने मी तुम्हाला अत्यंत साधं, व्यवहार्य पण प्रभावी नियम असे एक सांगतो की जे तुम्ही या चातुर्मासात नक्की पाळू शकता. सर्वात पहिला नियम जिभेचा आहे.
श्रावणात पालेभाज्या, भाद्रपदात दही, आश्वनात दूध आणि कार्तिकात डाळीचं सेवन मर्यादित करा किंवा प्रकृतीनुसार टाळा. बाहेरचं उघड्यावरचं अन्न पूर्ण बंद करा. नियम दुसरा वाणीचा आहे. दिवसातून किमान 1 तास पूर्ण मौन पाळा किंवा या 4 महिन्यात कोणाचीही परनिंदा, गॉसिपिंग करणार नाही असा कडक संकल्प करा. तिसरा मनाचा नियम आहे. रोज सकाळी किंवा संध्याकाळी किमान 108 वेळा विष्णूंचं स्मरण, विष्णू सहस्रनाम, नमो भगवते वासुदेवाय किंवा तुमच्या कुलदेवतेच्या नाममंत्राचा जप करा. चौथा अत्यंत महत्त्वाचा नियम म्हणजे डिजिटल डिटॉक्सचा सध्याच्या काळात घ्यायला पाहिजे. रात्री 9 नंतर मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर पूर्णपणे बंद करा आणि तो वेळ कुटुंबाला आणि ग्रंथ वाचनाला आपण या काळात देऊ शकता. 5वा नियम दान धर्माचा. या 4 महिन्यात आपल्या उत्पन्नातील काही हिस्सा गोरगरिबांच्या शिक्षणासाठी किंवा गोसेवेसाठी, चाऱ्यासाठी नक्की खर्च करा. तुम्ही सर्व नियम पाळू शकला नाहीत तरी हरकत नाही, पण यातील किमान एक नियम पूर्ण श्रद्धेने आणि शिस्तीने पाळा. तोच तुमचा खरा चातुर्मास ठरेल. तर मित्रांनो, चातुर्मासाचं हे अद्भुत, अलौकिक आणि वैज्ञानिक रूप समजूत घेतल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की आपली सनातन संस्कृती किती प्रगल्भ आहे. देवशयनी एकादशीला भगवान विष्णू जणू आपल्याला सांगतात की मी योगनिद्रेला जातोय, आता तू तुझ्या आयुष्यात जागा हो. या चातुर्मासात आपण सर्वांनी मिळून अशी देवाचीही प्रार्थना करूया की या 4 महिन्यात आम्हाला उत्तम आरोग्य, मानसिक सात्विकता, वाणीला माधुर्य आणि बुद्धीला धर्ममार्ग दाखव. आमच्या हातून घडणारा हा नियम तुझ्या प्रसादाने निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे. तुम्हाला ही शास्त्रोक्त आणि दुर्मिळ माहिती कशी वाटली ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. नमस्कार.